सॅटर्डे मॉर्निंग आणि सकाळचे 8:15 झालेत. अँड फर्स्ट ऑफ ऑल वेलकम टू माय चॅनल. मी जवळजवळ खूप दिवसांनी म्हणजे जवळजवळ 1 महिन्याने मी हा व्हिडिओ टाकते. SSC CGLची एक्झाम आहे 22 तारखेला येत्या आणि 1 आठवडा राहिला आहे हार्डली. सो आय हॅवंट इवन स्टार्टेड प्रिपेअरिंग. मी जसं माझ्या इंस्टाग्रामच्या स्टोरीला सांगितलं आहे, माझ्या इंस्टाग्राम फॅमिलीला ऑलरेडी हे माहीतच आहे. मी जसं बोलली माझी एक्झाम आहे तर त्या रिलेटेड कॉन्टेंट मी टाकायचा प्रयत्न करणार आहे की माझी प्रिपरेशन लास्ट वीकची स्ट्रॅटेजी काय ठेवते मी. कारण Tier 1 ठीक आहे, एवढी काही डिफिकल्ट नसते, पण माझा टच सुटला आहे अभ्यासातून. सो मला थोडे जास्त एफर्ट घ्यावे लागणार आहेत. त्याचसोबत मी ऑफिस करते 9 to 5:30, 9:15 to 5:45 इज माय ऑफिस टायमिंग. So it becomes very difficult for me to study, manage my work as well as studies. So बघूया आता आज ह्या आठवड्यात पण कसं काय होतं. आणि तुम्हाला वाटत असेल यार हिचं तर ऑलरेडी झालं आहे, हिला जॉब ऑलरेडी आहे, तरी का देते एक्झाम्स. त्याच्यासाठी 2 रिझन्स आहेत. फर्स्ट रिझन अशी की मी ज्या पोझिशनवर आहे इट इज ग्रुप सी. सेकंड रिझन असं की मला अभ्यासाच्या टचमध्ये राहते मी. सो आय प्रेफर दॅट. छान वाटतं अभ्यास करू द्या, काय रोज ऑफिस करा, हे करा. अधूनमधून जरा नॉलेज वाढवलं स्वतःचं तर काय त्याच्यात काय वाईट आहे. सो 1 वीक आपण बघूया करून अभ्यासात. मी काय जास्त होप्स नाही ठेवणार आहे. ओव्हर कॉन्फिडंट राहून पण काही उपयोग नाही आहे. भलेही मी ह्याच्यापूर्वी 2दा ही एक्झाम क्लिअर केली आहे Tier 1. काही अर्थ नाही आहे मी म्हणेन की नाही यार मी असंच जाऊन देईन आणि माझी एक्झाम क्लिअर होईल. कारण माझ्यासोबत बरीच लोक आहेत जी फुल फ्लेज प्रिपरेशन करतात. काही लोकांचं तर कितवा अटेम्प्ट असेल, बस एवढंच. सो लेट्स सी हाऊ द डे गोज अँड हाऊ मच प्रोडक्टिव्ह आय मेक इट. बाय. तर हे 2 बुक्स आहेत. एक लुसेंट GK, तुम्ही माझा जर यूट्यूब शॉर्ट पाहिला असेल त्याच्यात देखील मी मेन्शन केलं आहे. आणि ही NCERTची टेक्स्टबुक आहे 8th स्टँडर्डची. तर NCERT टेक्स्टबुक इज व्हेरी गुड. ह्याच्यात काही लेसन्स दाखवते तुम्हाला. दिस इज 8th स्टँडर्डची जी आहे R-Pass 3, ते पूर्ण त्याच्यात मॉडर्न हिस्ट्री आहे. तुम्हाला पाहायला मिळतील हे लेसन्स. आणि बऱ्यापैकी माहिती दिली आहे त्यांनी ह्याच्यात. सो आय विल बी कम्प्लिटिंग दिस टुडे. सोबतच मी लुसेंटचाही वापर करणार आहे मॉडर्न हिस्ट्रीसाठी. कारण लुसेंटमध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला NCERTमध्ये नाही पाहायला मिळणार. आता हे बघा, फॉर एक्झाम्पल क्विट इंडिया मूवमेंट, बॅबल प्लॅन, शिमला कॉन्फरन्स, मुस्लिम लीग, कॅबिनेट मिशन, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ऑगस्ट ऑफर. सो ह्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपरली ह्याच्यात दिल्या आहेत गांधीयन एराच्या. आणि वेगवेगळे जे लॉर्ड्स होते हे सर्व, हे टेबल्स वगैरे जे असतात ना खूप इम्पॉर्टंट असतात एक्झामसाठी. त्याच्यातून क्वेश्चन्स विचारले जातात. सो बी प्रिपेअर्ड अकॉर्डिंगली. आणि ह्याच्यात बऱ्यापैकी खूप सारं स्टॅटिक GK पण आहे, ते मला करायचं आहे. आणि मी ॲटलासचा वापर करणार आहे मॅप रिडिंगसाठी. कारण मी बऱ्यापैकी विसरली आहे गोष्टी. विचार करते मी आज इंडियन रिव्हर सिस्टीम पण पूर्ण कंप्लीट करणार आहे रिवाईज करून. त्याचसोबत फिजिकल जॉग्राफी NCERT टेक्स्टबुक 11th स्टँडर्डचीचं मी हे घेतलेलं. सो ह्याचा वापर करणार आहे मी. आणि सोबतच ऑक्सफर्ड ॲटलास, ह्या 2 गोष्टी घेऊन मी जॉग्राफी कंप्लीट करणार आहे, इंडियन फिजिकल जॉग्राफी.
बघू शकता जेवायला चपाती आहे, फ्लावरची भाजी आहे आणि लोणचं आहे. दुपारचे 1:30 वाजलेत आणि प्रचंड भूक लागली आहे, तर आपण आता खाऊया. खूप चविष्ट. मला फ्लावर खूप जास्त आवडतो. जे मला खूप चांगलेपणे ओळखतात त्यांना माहीत आहे मला फ्लावर किती जास्त आवडतो. खास करके अशी भाजी जर मला वीकेंडला मिळाली तर माय वीकेंड इज टोटली न्यू. स्टडी सिन्स मॉर्निंग, बट माझ्याने हार्डली काही झालं आहे. मी जसं बोली माझा खूप गॅप पडला आहे आणि त्याच्यामुळे मला खूप कठीण पडतं आहे तो फ्लो बसवायला. पण एकदा फ्लो बसला की देन दॅट्स द ओनली थिंग. तेच असतं, तुम्ही सुरुवातीला स्वतःला पुश करा, एकदा फ्लो लागला की तुम्हाला स्वतःला उठावंसं वाटत नाही अभ्यासावरून. अँड फॉर डेज तो फ्लो राहतो बरोबर. सो जसं मी माझ्या इंस्टाग्राम स्टोरीवर आस्क मी क्वेश्चन टाकलं होतं, तर काही लोकांनी तिथे क्वेश्चन्स आपले टाकले आहेत, विचारले आहेत मला, तर त्याचं मी आन्सर द्यायची एक्सरसाइज मी आता करते. सो फर्स्ट क्वेश्चन इज फ्रॉम सिद्धेश. Siddesh is my ex-college mate. So he's asking, I work a 9 hours job. Which one of this is practically doable to crack? I have less knowledge on almost all of these subjects except English. Is it still possible to crack? So Siddesh, yes, for you, IIT Bombay Junior Administrative Assistant is still possible for you to crack, because it is, as I discussed, it's just one examination. There's no negative marking, and as compared to other exams, it's quite easy. So you can go for it. The only thing is you have to start preparing from now. You should not be waiting for the notification to come out. आणि जेव्हा नोटिफिकेशन येईल तर तेव्हा तर तुला अजून जास्त एफर्ट घ्यावे लागतील ह्याच्यासाठी, एक्झामसाठी. अभ्यासात अजून टाईम तुला इन्व्हेस्ट करावा लागेल. टेक्स्टबुक सबस्क्रिप्शन घ्या आणि मॉक टेस्ट वगैरे द्यायला सुरू करा हळूहळू. मॅथ्सची एक फॉर्म्युला बुक आहे ब्रह्मास्त्र म्हणून, त्याची मी इथे लिंक लावेन, तर ती तुम्ही विकत घ्या. इट इज अ रिअली गुड बुक अँड इट इज अ कंपायलेशन ऑफ ऑल फॉर्म्युला ऑफ मॅथमॅटिक्स. आणि मी सांगितलं तसं जी के वगैरे होऊन जाईल. लुसंट वगैरे घे विकत आणि हळूहळू आता वाचायला सुरू कर. त्यानंतर कुठल्या वेबसाईटवर फॉर्म फिलअप करायचा असतो, प्लीज डिटेल्स. गणेश चाळके यांनी विचारलं आहे. गणेश चाळके, कुठल्या वेबसाईटवर, तर IIT बॉम्बे ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन करिअर्सवर क्लिक करा. करिअर्स नंतर तुम्ही स्टाफ रिक्रुटमेंटवर जा. स्टाफ रिक्रुटमेंटवर गेल्यावर तिथे फ्रेश ॲप्लिकेशन लॉग इन असं असेल, तर तिथे जा आणि तिथे तुम्हाला एक स्क्रीन पॉपअप येईल. तर स्टार्ट असेल एक छोट्या बॉक्समध्ये, तो स्टार्ट क्लिक करा आणि तुम्हाला एक ड्रॉपडाऊन लिस्ट दिसेल. त्याच्यात तुम्हाला जेवढे पण नवीन रिक्रुटमेंट आले आहेत नोटिफिकेशन ते तुम्हाला दिसतील. तर त्याच्यात तुम्हाला जी डेझिग्नेशन हवी आहे, आता मला जर ज्युनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट हवी आहे तर मी तिथे बघणार की ज्युनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंटचं काही अपडेट आलं आहे का. नाही आलं आहे तर मग ठीक आहे, आलं आहे तर यू कॅन अप्लाय देन अँड देअर इटसेल्फ. अप्लायचं ऑप्शन असतं तिथे, ते अप्लाय करा. पहिलं तुम्हाला रजिस्टर करावं लागेल. रजिस्टर एकदाच करायचं असतं. एकदा रजिस्टर केल्यावर तुम्ही मग कोणते पण फॉर्म आरामात भरू शकता. सो हाय गाईज, बऱ्याच लोकांना प्रश्न होता की मी IIT बॉम्बे JEAसाठी कोणती एक्झाम दिलेली. तर त्याच्यासाठी मी JEAचीच एक्झाम दिली होती आणि तिथे कसं अप्लाय करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ही जी एक्झाम असते ती 75 मार्क्सची असते आणि त्याचसोबत त्याला नेगेटिव्ह मार्किंग नसते आणि इट 75 मार्क्सचा पेपर 2 आवर्समध्ये कंप्लीट करायचा असतो. सो यू गेट ॲम्पल ऑफ टाईम फॉर इट. Also, the eligibility criteria for it is graduation and you don't need any work experience for it. So you can join as a fresher.
And I think this is a plus point that IIT Bombay gives an opportunity to even freshly graduated people to apply for this position. And as you know, IIT Bombay is a really good, prestigious institute. So this is all about it. Next question आहे from Samadarshak. Can you go with some details with background needed for it and scores and all what we need? So Samadarshak, you should have a graduation degree and not an engineering degree. So IIT Bombay doesn't recruit engineers anymore as junior administrative assistant. माझ्या बॅचपासून ते बंद केलं आहे त्यांनी. अँड द स्कोर म्हणजे तुम्हाला स्कोर म्हणजे तू ग्रॅज्युएशनचा स्कोर विचारत असशील तर आय गेस इट्स 60% या 60% आहे. तर तुम्हाला ओव्हरऑल 60% मिळायला हवेत SSC पासून, म्हणजे आपले 10th स्टँडर्डपासून ते ग्रॅज्युएशनपर्यंत. देयर इज दिस वन क्वेश्चन बाय रोहन पराड. How to take a job in IIT Bombay? Rohan, there's this entrance exam for it, and I have discussed enough about it, so I hope this video has helped you and solved your doubt. Then IIT साठी कोणती एंट्रन्स एक्झाम दिलेली? तर दिशा, मला वाटतं तुझाही क्वेश्चनचा आन्सर मी ह्याच्यात दिलेला आहे. अजून एका मुलीने सेम क्वेश्चन विचारलेला आणि मी तिचा स्क्रीनशॉट घ्यायचा राहून गेला. आय डोंट रिमेंबर हर नेम. So that's it. Now the last question by Manali and Shubsak is YouTube educators for CGL and which online professors to prefer on textbook. मला वाटतं की चांगले एज्युकेटर्समध्ये बोलाल तर गोपिका खुराना इज अ रिअली गुड ट्युटर फॉर मॅथमॅटिक्स टेक्स्टबुक. अँड देन देर इज ललित राजपूत अगेन फॉर टेक्स्टबुक. ही टीचर्स जनरल सायन्स. Then there's Gaurav Moria. He is the best educator you will ever find for GK. He makes GK so fun and he is so knowledgeable. म्हणजे ते प्रत्येक एक क्वेश्चन घेतला की प्रत्येक त्याच्या रिलेव्हंट जेवढ्या पण गोष्टी आहेत त्याचं पण रिव्हिजन करून घेतात तुमच्याकडून. आणि या तिन्ही एज्युकेटर्सचं लेक्चर रोज होतं. त्याशिवाय परमार SCC इज ऑल्सो अ गुड एज्युकेटर फॉर GK. देन वी हॅव रोजगार विथ अंकित फॉर GK अँड करंट अफेअर्स. हे हल्ली खूप जास्त रोजगार विथ अंकित ह्याची खूप चर्चा होते. माझा एक फ्रेंड जो गव्हर्मेंट एक्झाम्स देतो आहे त्याने मला सजेस्ट केलेलं. अँड आय इवन स्टडीड फ्रॉम रोजगार विथ अंकित. देन वी हॅव CDS जर्नी फॉर AFCAT अँड CDS अँड अदर डिफेन्स एक्झाम्स. CDS जर्नी ऑलमोस्ट सर्व कवर करून घेतात तुमचे डिफेन्स एक्झाम्सच्या रिलेटेड जेवढे पण डाऊट्स आहेत. So that's it for today, guys. I hope I have answered all your questions. If I have left anyone, I'm really sorry. माझ्याकडून राहून गेलं असेल तर तुम्ही मला पुन्हा रीच आउट करू शकता मेसेजवर. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील किंवा क्वेरीज असतील त्यांचा आन्सर करायचा नक्कीच ट्राय करेन. सो थँक यू गाईज फॉर वॉचिंग. अँड इफ यू लव्ह दिस व्हिडिओ, प्लीज डोंट हेसिटेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.